अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरेश झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे झिरवाळ अडचणीत आलेत. संबंध आढळून आल्यास राजीनामा देणार असं त्यांनी कालच म्हटलं होतं. तर झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीत समोर आलेलं आहे. त्यामुळे झिरवाळ नॉट रिचेबल झालेत का असा प्रश्न येतोय. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून. अभिजित, नरेश झिरवाळ यांनी कालच म्हटलं होतं जर माझा काही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन, आणि आता आज सकाळपासून ते नॉट रिचेबल झालेत आणि चौकशीमध्ये त्यांच्या खासगी पीएनं पैसे घ्यायला सांगितल्याचं पुढे येतंय. सुवर्णा, नरहरी झिरवाळ आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज पहाटे ते नाशिकला पोहोचणार होते आणि त्यानंतर नाशिक मधल्या काही कार्यक्रमांना हजेरी लावणार अशा पद्धतीचा त्यांचा शासकीय दौरा आहे. मात्र आज सकाळपासून नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती मिळू शकलेली नाहीये. मंत्रालयातल्या एसीबीचं जे ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये खरं तर झिरवाळांच्या कार्यालयातील क्लार्कने लाचेसाठी पैसे घेतल्याचं समोर आल्यानंतर यावर कारवाई करण्यात आली होती आणि आपला संबंध या सगळ्या प्रकरणात आढळला तर आपण राजीनामा देऊ अशा पद्धतीचा खुलासा नरहरी झिरवाळ यांनी केलेला होता. मात्र आपण पाहतोय की हे प्रकरण जे आहे ते आता चांगलंच तापायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ नेमके कुठे आहेत, त्यांचा फोन का नॉट रिचेबल आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ठीक. अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर काल प्रतिक्रिया तर दिली झिरवाळ यांनी, मात्र